असं आहे की ब्रँड हा जो तयार होतो, ब्रँड कशाचा असतो? टूथपेस्टचा ब्रँड असतो, पावडरचा ब्रँड असतो. पण आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार ठाकरे हा विचार आहे, बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे. आणि विचार कधीच मरत नसतो, कारण तो संघर्ष केलेल्या चळवळीतनं निर्माण झालेला विचार असतो. त्यामुळे विचार हा कधीच मरत नसतो. ब्रँड पैसे टाकायचं तुम्ही बंद केलं की ब्रँड संपतो. विचार हा कधीच संपत नाही, कारण तो चळवळीतनं उभा राहिलेला असतो. जे 10-10, 15-15 वर्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे टाकून तयार झाले, हे ब्रँड आहे. ही चळवळ नाहीये, हे विचार नाहीये. उद्या तो ब्रँड संपला की संपला, तो उरणार नाहीये. पण ठाकरे हा विचार आहे आणि तो कायम महाराष्ट्राला प्रेरणा देत राहील, ऊर्जा देत राहील आणि स्फूर्ती देत राहील. माहितीच्या नेते छोट्याशा निवडणुकीवरून असं म्हटलं जातं की 2 ठाकरे एकत्रित आले. मला असं वाटतं, कारण ती निवडणूक होती, हरला. मला असं वाटतं मुळातच हा ब्रँड नाहीये. ठाकरे हा मुळातच ब्रँड नाहीये. ठाकरे हा विचार आहे आणि विचार कधी संपत नसतो. एखाद्या निवडणुकीत हार आणि जीत याच्यामुळे विचार संपत नसतो. जर विचार संपत असता तर मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष पण मग आधी किती निवडणुका हारल्या, म्हणून काय सोडलं का त्यांनी? माहितीच्या नेत्यांकडून वारंवार ठाकरे ब्रँड संपला, ठाकरे ब्रँड संपला असं वारंवार टीका केली जाते बेस्टच्या निवडणुकीनंतर. मला असं वाटतं त्यांना हे उत्तरच आहे की ठाकरे हा मुळात ब्रँड नाही, ब्रँड तुमचा आहे. त्यामुळे तो आज आहे समजा टॉपवर, आज कोलगेट टॉपवर होती, उद्या पेप्सोडन टॉपवर येईल, कारण तो ब्रँड आहे. पण ठाकरे हा विचार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विजयी संकल्प मेळाव्यात याच ब्रँडवर असं म्हटलं होतं की आमच्याकडे जगातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे, इतर कोणाकडेही तशा पद्धतीचा ब्रँड नाही. अहो मोठे मोठे ब्रँड संपले. लहानपणी फक्त कोको कोलाच ब्रँड होता, आता पेप्सी पण आला. त्यामुळे ब्रँड संपत असतो पण विचार कधी संपत नसतो. भारत पाकिस्तान मॅचवरती राजसाहेबांनी देखील ट्विट केलं होतं व्यंगचित्र काढून. काल देखील सामना झाला आणि त्या सामन्यामध्ये खेळाडूंनी सेलिब्रेशन केलं होतं गन स्वरूपात. ते त्याच्यावरती ट्रोलिंग आता सुरू झालेलं आहे. कसं पाहताय तुम्ही याकडे? मला असं वाटतं बघा, भारत पाकिस्तान मॅच समजा खेळली नसती तर काय आपल्यावर आभाळ कोसळलं नसतं, आपल्यावर काही ठपका लागला नसता की घाबरले किंवा असं काहीच नव्हतं. मुळात एका ठिकाणी म्हणायचं आपण की भारत पाकिस्तानचे आम्ही संबंध तोडलेत. आम्ही इथनं कलाकारांना हाकलवण्याचं काम हे भारतातनं कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. उद्या त्यांना तो पिंच बसला पाहिजे ना, त्यांना ते आर्थिक नुकसान झालं पाहिजे. आपल्याला काही फरक नाही पडत, भारत खूप मोठा देश आहे. जीएसटी बचत महोत्सव आजपासून सुरू होतो. या सरकारने जीएसटी लावला, त्याच्यामध्ये वाढ केली, आता कमी केली आणि स्वतःच उत्सव साजरा. मला असं वाटतं या सगळ्या ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडी घडत आहेत त्याचा परिणाम आहे. आज जर ट्रम्पनी टॅरिफ लावला नसता तर मोदींनी काही जीएसटी कमी केला असता असं मला वाटत नाही. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.